माया पारबाळ्याना तो विचार मनाला करून तिना सर्व वर्गा गावकरी घ्यायला मोठा प्रश्न पडला देवा, काय करावं दैवाला, कसे करावं नशिबाला. मात्र याला काही ना काहीतरी काम लावलं पाहिजे म्हणून फुल्यासारखं बाळू करा लागले. म्हणून जिना बाळूला जगतीला गेला आणि निघून आला रुकडी गावाला. गावाला येऊन जिना तो लागला होता काय रुकडी पाहुणे आणला बोलायला. त्या खांडावर जायला निर्जनला लागला बोलायला. बाबांनो माझ्या लहानतान्या बाळूला एवढा आणि बर का तुमच्या संगतीला तरी घ्यायला संगतीला घ्यावा बघा, संगतीला घ्यावा बघा, सारथीला घ्यावा बघा, सारथीला घ्यावा बघा. रुकडी गावच्या मेंढक्याने विचार केले मनाला आणि मनाचा विचार करून लहान बाळू लागलाय, बाळ लागले दिसायला आपल्या मात्र हाता पायातले काही ना काहीतरी काम करत. म्हणून तिना माया पार बाळे लागला होता मेंढक्यांना सांगायला. मेंढक्याने ऐकून घेऊन येते ना आफ्रिका तुझ्या लहानचे बाळूला आफ्रिका आम्ही मेंढ्या संगतीला घेऊन येते ना. सरणीला घेऊन जातो म्हणून वचन द्यायला त्याच वेळेला जाता मात्र जाम पावसाळ्या दिवसाला. पावसाळ्या दिवसाला त्या ठिकाणी कुकून पाट्याची मात्र मेंढक मिरगाच्या दिवसाला शिऱ्या मिऱ्या पाऊस लागायला लागल्या जाग्याला. आणि निघून चाललं बाबा, निघून चाललं बाबा बघा जसा विचार केला मनाला त्या ठिकाण्याला. जसं मेंढ्या मात्र वस्त्या माग वस्त्या करत करत त्या वेळेला तळा माग तळ टाकीत टाकीत मेंढ्या गेल्या होत्या वस्ती मागे वस्ते करत असं मात्र महिन्या मागे महिने करत करत सांगोला भागाला मेंढ्याचा बघा गेला. जसा बघा गेला तसा त्या टायमाला साखर बघा गेला तर त्या वेळेला
कार्तिक महिन्याला त्यावेळेला आणि बर का पायी दिंड्या घालत घालत आणि दिंड्या माग दिंड्या तरी हे तरी असायला सावळ्या पांडुरंगाने विचार केला मनाला हो. जसं विचार केला मनाला तसा त्या ठिकाणाला होय. तर त्या ठिकाणाला जसा विचार केला मनाला मात्र आपलं भगत आणि बर का किती तरी येत आहे आपण मात्र कोण दिलदार आहे कोण दारचोर आहे कोण भिक्षुक आहे पहिले पाहिजे त्या वेळेला या पाचशे बोट सारखी नसतात तरी बर का कोण भिक्षुक असेल कोण डान्सर असेल कोण कसा असेल तर त्या वेळेला आपल्यासाठी तर पायी पायी मी चालीने बाळू मामा डोळे भरून तुला पाहिजे पायी पायी मी चालीने डोळे भरून तुला पाहिजे बाळू माझा बघाया मामा बाळू माझा बघाया मामा मी मुलया बघायला झाले मुलया बघायला काढाला म्हाताऱ्याची पन्नास केलाय एक बघा बघ्या दाखिला एक कोणीचं बघा झाल्याने एक कोणीचं बघा झाल्याने मला नाही बघा ध्यानाला दाव नाही बघा कुठेही लावल्या राखण्या नाही बघा रकाया हिंदी ताराई गडी गाणाई कोणाची कोण राखत कोणाची कोण राखत
त्या मात्र ठिकाण्याला सावळ्या पांडुरंगाने पंढरीचा नाथ जाहलेला आणि बरं का मनाचा विचार करीत असायला आपल्यासाठी मात्र पाय दिंड्या घालत घालत लागल्या निघून यायला तर आपण मात्र कोण दानपूर आहे कोण दुसरी आहे कोण सुधार आहे पाहिजे पाहिजे म्हणून स्वतः पांडुरंगानं रुक्मिणीचा पांडुरंगाचा विचार होऊन दिला दोघ जण मिळायला आणि मात्र गावा भैल्या बाजूला आता उद्धव रूप धारण तरी करून त्या वेळेला आणि मात्र हवेच्या काटाला रावटी लागले मारायला हो. 3 वाजाची कोप लागले घालायला झोप लागली घालायला आणि राणीला लागला बोलायला तू मात्र या कुटीला रायाचा या झुपडीला तू राजाचं रुक्मिणीला लागला होता पांडुरंग बोलायला तरी मात्र तुझा मात्र निघून गेला सावळ्या पांडुरंग मात्र भिंडीच्या कांडाला आणि रूप धारण म्हाताऱ्याचे करून दिना आफ्रिका आणि बोलाया लया लागेला लया लागेला मनाला सावळ्या पांडुरंगाने काही केले नवाले त्या वेळेला रूप धारण करून दिना म्हाताऱ्याच्या रूपात 80 वर्षाचं रूप धारण करायला सुपासारखी दाढी सारखं पाठ मात्र हात पाय उचकाळीसारखं लागला करायला रूप लागलं होतं दाखवायला निंदीच्या घराला जायला ने जाऊन तिना लागला बोलायला मेंढके गरीब का खांडा मागे खांडे पुढे जात तरी हसायला जसं त्या वेळेला म्हाताऱ्याचं रूप धरला आणि विठ्ठलाने विचार केला मनाला मेंढक्याला लागला बोलायला बाबा रे हा माझ्या राणीला थंडीने काकडे भरलंय जरा चा करण्यासाठी आणि जप करण्यासाठी बरं का टेंबर दूध मला द्या बरं का बोलायला लागेला लागेला विचार पडला मनाला आणि लागला होता मात्र मेंढीचं दूध मागायला मेंढीचं दूध मागत होता
म्हातारी रूपी भगवान त्या वेळेला नेमकं काय म्हणतात माहितीये काय काय हे म्हाताऱ्या हा. हिरा मिऱ्या पाऊस लागलाय रुईला चिक नाही निंदीला दूध नाही तुला कुठलं द्यायचं प्रत्येक जण मागायची अरे बाबांनो माझे म्हातारे थंडीने काकडल्या एक शंभर कब्बर दूध द्या काय झाले गावाला किती? हे पोना